चाललं पण परत येत मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्हाला आता आमच्या डोंगराचा धबधबा दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे. तेच पाणी हा? काय मित्रांनो, म्हटलं लांब जायची गरज नाही. बाय पण घातलाय मस्त रेनकोट, पहिलाच उद्घाटन केलाय. चला मित्रांनो, आज पाऊस पडल्यामुळं लयच लेट शेळ्या झाल्या सोडायला. चला आता शेळ्या लगेच चराय जाणार हा. हे इकडे या, हे येता. चला आता डायरेक्ट इकडं सुटल्या शेळ्या. पाऊस भरपूर झालाय त्याच्यामुळे अवघडच काम आहे. या इकडे शेवग्याचा पाला तोडलाय. आता शेळ्या जाणारी बाई निघले बाहेर, चालले शेळ्या. चला आता इकडे शेळ्या चारा खायला, पाला खायला इकडे आले. तर मित्रांनो, इथं तर माहीतच आहे तुम्हाला, डायरेक्ट डोंगराच्या नाळ्या खाली आल्या. आमच्या घरामागच धबधबा निघलाय. हा आला खात्या शेवग्याचा शेळ्या. हे इकडं आमच्या कस काय पाणी वाहत मित्रांनो का, आमच्याच घराच्या जवळ आहे. इकडं बकरा आहे, इथं पाणी धबधबा कस काय मित्रांनो. वातावरण एकच नंबर, सीताफळी हिरव्यागार झाल्या. हे बकरा इकडं काय करता. पाऊस पडलाय का डायरेक्ट आमच्या वावरात डोंगराचा पूर आलाय. इथं शेळ्या चालू डायरेक्ट पूरच आला डायरेक्ट. या शेळ्यांना सुद्धा चरा पाणी उघडत नाही मित्रांनो. जवळपास 2 ते 2:30 वाजल्या तशी शेळ्यांना इथं शेवग्याचा पाला तोडलाय. ते आता खाते या कोण पाणी वाहत शेळ्या खात्या त्याचा पाला बरा मित्रांनो. नाही सांग रे कोपून दे. या पाला खात्या. एवढं पाणी का शेळ्यांना डोंगरात न्यायला सुद्धा पाणी उघडत नाही. एवढा पाऊस आहे मित्रांनो. शेळ्या आता मस्त खात्या. काय शेळ्या तर फार डायरेक्ट दुखावल्या काय. या कोण 2 वाजले, 2 वाजल्या. तोडलं तर शेवगा लावायचं आहे घ्या. लावायचं आहे आमच्या दादा धरला हातामध्ये. हा पण आता खासाड खाणायला सवड नाही, पाणीच लय वरलोट आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय सुचना भाऊ, काय सांगतो, लय कठीण दिवस आलं. नमस्कार मित्रांनो, चला आता मस्त पैकी रेनकोट घातलाय, केला उद्घाटन आता रेनकोटचा. मग काय मित्रांनो, पिवळा पिवळा घातलाय तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर माझं नाव संतोष पते, माझे भरपूर ब्लॉग व्हिडिओ असतात. तर मित्रांनो, पावसाळा चालू झाला आहे, पावसाळ्याला पहिलाच व्हिडिओ ब्लॉग आहे बरं मित्रांनो. तर चला तुम्हाला आमच्या इथं कसं काय पाऊस झालाय. आमच्या आजूबाजूला तर भरपूर डोंगर, एकदम जबरदस्त धबधब, नळ्या, एकदम एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. कस काय पाऊस आहे. मग मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, व्हिडिओ कंटिन्यू पाहावा राख मित्रांनो. आता आपण ना इकडे जाणार आहे. येतं आमच्याच घराच्या मग एक नळी आहे, ती दाखवतो तुम्हाला. आता ही नळी किती निघले हे कोण, तिचं पाणी डायरेक्ट खाली आलाय. हे कोण हे येतं पाणी वाहत, जबरदस्त पाणी आहे. पण चांगलंच पाणी. हा काय मित्रांनो, आम्हाला लांब जायची गरज नाही डोंगर दर्यात, कारण ऑलरेडी आम्ही ना डोंगर दर्यातच राहतो. त्याच्यामुळं या पाणी वरून येणारा कस काय या. आता हे धबधब म्हणजे काय, आम्हाला लांब जायची गरज नाही. तुम्हाला दाखवत धबधबा कस काय या. पण या आमच्या घराच्याच मग कडा आहे आणि त्याच्यावर मस्त पैकी धबधबा पडतो. हा हे पण हेच पाणी खाली या तिकडे या वत वत. चला मग मित्रांनो, तुम्हाला दाखवलं इकडं आमच्या इकडे कस काय पाणी आहे. या पण धबधबा, या डोंगराच्या नाळ्या, या वातावरण एकच नंबर आहे मित्रांनो. तुला आवडलं नाही इकडचा धबधबा. तर मस्त आहे, काय लय लांब जायचा टेन्शन नाही, जवळच मस्त निसर्गाचा आनंद घेता येतो.
त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चला आणखी तुम्हाला हे डोंगरात जाऊन भरपूर काय दाखवण्याचा प्रयत्न आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. मित्रांनो इकडे वर डोंगर आहे, इकडे खाली शेती आहे आणि इथं ना बाजरी पेरली. मग बाजरी उगून आली आणि वावरण याचा पाणी साचलाय ना, त्याच्यामुळे मग बाजरीचा काय होतं काय माहित. तसं इथं थोडासा आहे मुरमाटच थोडा, त्याच्यामुळे थोडा बाजरी बरा आहे. नाही तर काय ठिकाणी तर बाजरीच मरून जाऊ शकतं, पाणी साचलाय ना गुडघ्या इतकाला. तसं शेतीसाठी पाण्याची गरज होतीच. पाऊस पडला बरा झाला, नाही तर यावर्षी सांग येल निनोमुळं पावसाचं प्रमाण कमी आहे. पण एकदम दिलासा द्यायला शेतकऱ्याला पण बरा वाटला. एकदम वातावरण प्रसन्न झाला आणि अशा वातावरणाची गरज आहे प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला निसर्गाची ओढ आहे. तर निसर्ग चांगला झाला तर एकदम जे काय फिरणाऱ्यांना पण बरा वाटत. हे आमच्या इकडे वातावरण कसं काय, पाऊस चालूच आहे मित्रांनो. हे पाहू शकताय ही शेती, शेती तर मस्त आहे. बायको आली इकडं. चला आता बायको दाखवणार आहे धबधबा कस काय. हा चाल बरं, कुणी काय धबधबा. तर चला आता तुम्ही मगाशी येतो आम्ही कस काय धबधबा आहे दाखव मस्त. चला आता इकडं बायको दाखवणार आहे कुठं काय दाखव. हे बघा आमच्या डोंगराचा नजारा खूपच सुंदर झाला आहे पावसामुळे. ना पाहू शकताय आमच्या कस काय डोंगराच्या नाळ्या आहात. हे पाहू शकताय. आता तुम्हाला एक दिवस व्हिडिओच्या माध्यमात दाखवलं तर एकदम कस काय पाऊस आहे. हे जबरदस्त आहे का नाही. आता मित्रांनो आमच्या की सगळ्यात मोठी नळी निघत बरं का, कारण मोठी नळी. मोठी नळी म्हणतात आमच्याकडं आणि हिचा पाणी डायरेक्ट तळाली आता असत. जबरदस्त नळी निघती. हे डोंगरात मित्रांनो जास्त जास्त सीताफळीचे झाड आहे बरं का, कारण आमच्या सीताफळी जास्त आहे. तिकडे काय ही बेलाची नळी नाव आहे त्या नळीला. इकडं पाहू शकता पड आड लागत तिथं. ती पण मोठीच नळी आहे आणि ही सगळ्यात मोठी नळी आहे. या आता डोंगराला प्रत्येक ठिकाणी नाव पण आहे, प्रत्येक ठिकाणी नळीला नाव आहे मित्रांनो. चला मित्रांनो तुम्हाला आता आमच्या डोंगराचा धबधबा दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे. आता हा मोठी नळी आहे, त्या नळीतून पण भरपूर पाणी येतं. आता इकडं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि इकडं तर भरपूर शेती आहे खाली आणि डोंगर दऱ्यात आम्ही राहणारे माणसं माझ्या. या दऱ्यात डोंगरात भरपूर माहिती पावसाळ्यामध्ये डोंगर धसता, कारण पावसाळ्यात भिजलं जाता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी डोंगर पण कोसळू शकतात, त्याच्या पण डोंगरच खेळताना काळजी घ्यावं लागत मित्रांनो. तर आणखी तुम्हाला आता दाखवतो. आता मित्रांनो या गवता अजून तेवढी काय खास झाली नाही बरं का, पाऊस पडलाय तसा पण जनावरांना चारा अजून व्हायला सुरुवात झाली मित्रांनो. चला मित्रांनो आलतो डोंगराला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मस्त धबधबा निघला आमच्याकडं. पाऊस तर जबरदस्त चालू आहे, जोरदार अजून पण पाऊस चालू आहे. बायको पण खुश झाली आमच्या डोंगराचा धबधबा पाहून. तो आंधी मग त्या वर्षी पाहिलं तसं ना, तर ती पाहते. पण मग कसं आहे मित्र तुम्हाला पण तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. हे धबधबा आमचे इकडंच मस्त पाऊस चालू आहे तेव्हा, तर याचा आनंद तर आम्ही घेतोच, पण तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहेच मित्रांनो. चला तुम्हाला आता घरात जातो आणि मग दाखवतो. ही बायक पण चालली आता. पाऊस चालू आहे मित्रांनो, वल्ला व्हायचं मा त्याला डोक्या वय घेतला असा. पण कसं आहे परत व्हिडिओ चांगलं येत नाही तो चालू घेतलाय आनंद. रेनकोट घातलाय पण तरी आता पावसात आल्या भिजल्याचा राहत नाही मित्रांनो, नाही का भिजल्याचा राहतच नाही. आता भिजलोच आहे. ही बायको
मकर फळायची माग आहे गारटली का काय काय मग आता गारवा. चला आता जा तू घराक आमची इथे फार भरपूर आलाय वडा आणि आमच्या वावरात बराच पाणी आलाय. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. रिटर्न झालं पण पुरा भिजलो मित्रांनो. तुमच्या काही पाऊस चालू आहे का कमेंट करून नक्की सांगा बरं मित्रांनो. कारण 2-4 दिवसापासून आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे. पक्षी आता ते काय काम करताय ना त्याच्यामुळे मग इथं आमच्या इथं काय काय आहे ते दाखवू नाही का. चला आता जातो घरात. हे आमची इथं आवडी झाडा ना काय मित्रांनो बोलूच नका. इकडं आमच्या वावरात सुद्धा पाणी भरपूर आलं आहे. तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बरा हा. तर आम्ही हे वावरात बाजरी पेरेला मित्रांनो. हे पण आता हे वावरात बाजरी पेरली मग या पाणी एवढं साचलाय तर ते बाजरी राहील का तुम्ही विचार करा. हे मित्रांनो आता वावरा भरले आमच्याकडं. मित्रांनो आमचा घरी इथं जवळच आहे आणि आमच्या घरामागच असं धबधबा. आता आम्हाला लय लांब जायची गरज नाही बरा या. हे छानच पाणी वाहत या. कस काय पाणी वाहत या जबरदस्त वाहत नाही. मित्रांनो आलो आता घरात. तुम्हाला डोंगर पण दाखवलं. कोंबड्या सुद्धा भिजून गेल्या या. तर आमच्या घरापासली झाडा किती हिरवीगार झाल्या. उन्हाळ्यात फार इथं पाणी नाही राहत पण पावसाळ्यात एकदम हिरवीगार झाडा. तर टिप्पड भरलाय पावसानं डायरेक्ट या. डायरेक्ट फुल टिप्पड भरलाय त्याच्यामुळे पाणी आणायचं टेन्शन नाही. आले हो बाय काही आंघोळ करून घे. हा फुगले गार आहे. गार आहे. पावसाच नाही लागत गार का. हा नाही लागत. टिप्पड भरलाय पावसाच्या पाण्यानं तुला आंघोळ करायला. मित्रांनो पाऊस पण उघडला आहे आता थोडासा थांबला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पावसाळ्याचा हा पहिलाच व्हिडिओ होता. तुम्हाला अजून भन्नाट असे व्हिडिओ पाहायला मिळणार आपल्या चॅनलवर. तर ज्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा झाला. तर चला धन्यवाद तुमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.